हे कोल्हापूर म्हणून त्याची ओळख आहे. आणि कलानगरीचं आणि क्रीडा नगरीचं प्रतीक म्हणजे हे आपले शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह हे होतं. आज ह्या भीषण आगीमुळं इतकं मोठं नुकसान झालेलं आहे. हे नुकसान आपण कदापि हे भरून काढू शकणार नाही. सरकारने तर याचं पुनर्बांधणी करावंच. पण ज्या छत्रपती शाहू महाराजांनी पूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दिली, ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या माध्यमातून कोल्हापूरला अनेक वास्तू उभा राहिलेल्या आणि त्यातली प्रामुख्याने ही वास्तू शाहू खासबाग मैदान आणि केशवराव भोसले नाट्यगृह आज आपल्याला इतकं मोठं नुकसान झालेलं दिसून येते. आणि हे भरून काढण्याची सरकारची तर जबाबदारी, पण त्याचबरोबर ही आमची सुद्धा जबाबदारी आहे. माझी सरकारला विनंती राहणार आहे की आपण एक समिती स्थापन करा, जिथं सरकारचे लोक असतील आणि आमच्यासारख्या लोकांना सुद्धा घ्या. मी तर उलट मी म्हणेन माझं जे एक्सपर्टाईज आहे काम करण्याचं हेरिटेजमध्ये, माझ्यासारख्या एका व्यक्तीला जर तुम्ही जबाबदारी दिली, पैशाची तर लांबची विषय, हा पैशाची विषय आपण तुलना सुद्धा करू शकत नाही, पण ही जबाबदारी माझ्यावर जर दिली तर खऱ्या अर्थाने जुनी वास्तू तर आपण त्याच्यामध्ये ज्या भावना दडलेल्या आहेत ते तर आपण आणू शकत नाही, पण एक चांगली वास्तू परत उभा करण्यासाठी मी पूर्ण जबाबदारी ती घेऊ शकतो, असं या प्रसंगी मला मुद्दाम सांगायचं आहे. पण मला एक प्रश्न सुद्धा इथं आज मांडायचा आहे की आपण अनेक शाहू महाराजांच्या इथं, शिवाजी महाराजांच्या प्रामुख्याने आज शाहू महाराजांच्या अनेक वास्तू आहेत कोल्हापूर जिल्ह्यात, आणि ह्या वास्तू, अशा वास्तू परत उभा करणं तर शक्यच नाही. पण ह्या वास्तूंचं जे आता आपल्याकडे आहेत शाहू महाराजांच्या वास्तू, ह्याचं संवर्धन जतन आपण केले आहेत का, हा मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. संवर्धन जतन सुद्धा आपण करत नाही, त्याचबरोबर त्याचं संरक्षण सुद्धा आपण केलंय का, संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स लावलेले आहेत. आज इथं संरक्षणाचे प्रोटोकॉल्स लावले असते तर ही परिस्थिती सुद्धा निर्माण झाली नसते. मी सुद्धा खासदार असताना आणि खासदार नसताना सुद्धा मी मुख्यमंत्र्यांच्याकडं, उपमुख्यमंत्र्यांच्याकडे पत्र सुद्धा दिलेले आहेत की हे 150 वर्ष राजर्षी शाहू महाराजांचे जयंतीचं वर्ष आहे आणि म्हणून या सगळ्या शाहू महाराजांच्या जुन्या वास्तूंचं आपण संवर्धन जतन करायला पाहिजेत. आणि हे संवर्धन जतन करत असताना सुद्धा आपल्याला संरक्षणाचे काय प्रोटोकॉल्स आपण लावलेत, किंबहुना प्रोटोकॉल्स लावा अशी माझी सरकारला सूचना आहे. आज जर पाहिलं असतं तर मला माहित नाही आपण हे कसं परत उभा करणार आहे, आणि उभा करून सुद्धा ह्या अनेक लोकांच्या ज्या भावना त्याला जुडलेल्या आहेत, माझ्या व्यक्तिगत माझ्या सुद्धा आहेत. म्हणजे मी ज्यावेळी खासदार झालो तर माझा सत्कार इथं या केशवराव भोसलेमध्ये सर्व पक्षीय लोकांनी केला होता. माझा मागच्या वर्षीचा वाढदिवस इथं स्वराज्य कुस्तीचं मैदान भरलं होतं. फार म्हणजे माझ्याकडे शब्द नाही.